उजनी व वीर धरणातील विसर्गामुळे चंद्रभागा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. सध्या नदीपात्रात 1,05,979 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पुराचे पाणी व्यासनारायण झोपडपट्टीत शिरले आहे, त्यामुळे प्रशासनाने 100 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे उजनी व वीर धरणांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले की चंद्रभागा नदीच्या संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी. नगरपालिका प्रशासनाने रायगड भवन पंढरपूर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. संभाव्य पूर परिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था केली आहे. स्थलांतरित नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत मोफत भोजन व्यवस्था केल्याचेही मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले. तर चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांनी पूर परिस्थितीच्या वेळेस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रणिता भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.